नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया. तुमचं माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही जेवणासाठी नंतर पाटीलवाडा येथे गेलो होतो. तिथे छान असं नॉनव्हेज होतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं थाळ्या, आणि मस्तपैकी रस्सा, चिकन रस्सा, सुक्का, सुकट, भात वगैरे असे वेगवेगळे मेनू तिथे होते. आणि खूप छानरित्या त्यांनी डेकोरेट केलं होतं त्यांचं रेस्टॉरंट, आणि मराठी पद्धतीने केलं होतं त्यांनी सगळं. आणि तिथे खूप मज्जा आली आम्हाला खाण्यात. खूप टेस्टी होतं फूड आणि रेवालाही खूप आवडलं. आणि तिथे अशा जुन्या काळच्या वस्तू ठेवल्या होत्या. हे आपलं जुनं ड्रेसिंग टेबल होतं, हे आपलं राम मंदिर होतं अयोध्येचं, त्यांनी लाकडामध्ये केलं होतं. आणि मी तिथे बघितलं तर खूप छान वाटलं. त्यांनी जुन्या पद्धतीच्या सगळ्या वस्तू वगैरे ठेवल्या होत्या बघण्यासाठी सगळ्यांना. हे जुन्या काळचं होतं, त्याच्यात आपण स्टोरेज वगैरे करू शकत होतो. असं काहीतरी बास्केट होतं मोठं खूप, त्याच्यात मला वाटतं कांदे वगैरे असं ठेवत असतील जुन्या काळामध्ये साठवण्यासाठी. आणि इथे खूप सारे लोक बघत होते तिथं, किती छान वस्तू ठेवल्या त्या त्यांनी. आणि ही ट्रॉफी एक, परत तिथे एक हार्मोनियम होता आणि देवाचा वगैरे फोटो होता तिथं छानपैकी. आणि मी फर्स्ट टाइम म्हणजे खूप मस्त वाटलं आम्हाला. आणि एकदम तिकडून आम्ही फिरून आलो आणि हे एक सेकंड म्हणजे खूप मज्जा आली आम्हाला. असं वाटलं नव्हतं इथे एवढं असं भेटेल बघण्यासाठी. खूप असं गावाकडे गेल्यासारखं मस्त वाटत होतं वेगळ्या याच्यात. आणि इथे पुढं पण असा झोका केला होता आपल्या गावाकडच्या घरांमध्ये असतो तसा, असं कौलारू घर असल्यासारखं केलं होतं. तिथे बंदूक वगैरे होती. परत ही अशी ट्रॉफी होती, मला वाटतं कसली पैलवान वगैरे असतात ना त्यांच्यासाठी केलेली होती मला असं वाटतं. हा जुना काळचे आपले वस्तू आहेत, गिटार आहे, गदा आहे, परत कासव पितळाचं, आणि ही अशी बंदूक वगैरे त्यांनी ठेवली होती डेकोरेशनसाठी. आणि हे तिथले असतील कोण, म्हणजे त्यांच्या हॉटेलमध्ये ठेवला होता त्यांनी खूप मोठा फोटो तिथे. हे आपले जगन्नाथ भगवान वगैरे होते, आणि ही आपली तुळजाभवानी आई होती. आणि छान मस्त फोटो होता. फोटो बघून खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. आणि हे जुन्या काळचा बंब होता. पहिले असं पाणी तापवायला काही नव्हतं ना, त्याच्यात बंब सकाळीच पेटून द्यायचे सगळे. घरातली मोठी व्यक्ती असायची आणि मग जे सकाळी आंघोळी करायला लागायचे सगळेजण पटापट करून घ्यायचे गरम मस्त पाण्यात कडक. हे जुन्या काळची हंडी वगैरे होती, आणि बरेचपैकी स्टोव होता. आणि हे छोटे छोटे पितळाची भांडी होती, सगळी पितळाची होती. पहिले जुन्या काळी पितळाची भांडी वगैरे वापरायची ना, आपल्या आत्ता स्टील वगैरे हे प्रकार आलेत. पहिले खूप सगळ्या वस्तू पितळाच्या असायच्या, म्हणजे जेवणाची भांडी वगैरे. आणि एक वेगळंच पहिल्या काळच्या ॲक्च्युली बघितलं तर बायकांना मेहनत होती. तर पितळाची भांडी मेंटेन करायला म्हणजे खूप धुवून वगैरे व्यवस्थित पुसून ठेवणे, परत त्याचा कलर डाग वगैरे पडतात ना, तर ते स्पेशली राखीने वगैरे घासणे. म्हणजे मेहनत करायच्या पहिल्या बायका असं मला तरी वाटतं. आणि आता खूप नवीन म्हणजे ॲक्च्युली चांगलं आहे, नवीन पिढीला खूप असं सुविधा आल्यात. पहिलं असं नव्हतं, म्हणजे दळणपासून सगळं म्हणजे त्याच्यावर करायचे. आणि इथं असं बाहेर त्यांनी एक डेकोरेटिव्ह व्हिलेज केलं होतं. म्हणजे पहिल्या काळ कसं 12 बलुते वगैरे म्हणजे असायचे, घरं असायचे की प्रत्येकाचं वेगवेगळा व्यवसाय असायचा. तसे 12 प्रकारचे व्यवसाय होते. हे त्यांनी तिथं दर्शवलं होतं, आणि खूप छानरित्या दर्शवलं होतं त्यांनी. म्हणजे आत्ताच्या पिढीसाठी हे बघायला भेटणार नाही आता सध्या आपल्याला लवकरात लवकर कुठं. आणि हे म्हणजे जेवण झाल्यानंतर आम्ही खूप मस्तपैकी एन्जॉय केलं. रेवालाही सांगितलं काय काय असतात, म्हणजे कोण काय बनतं. आता हे चांभार आहेत तर ते आपले चप्पल वगैरे बनवतात, कसे बनवतात. पहिल्या काळी असं काही एवढं सुविधा नव्हतं, सगळं हाताने करत होते ना, तर मस्तपैकी हे बनवतात एक. आणि खूप कष्टाचे कामं होते खरं ॲक्च्युली गेलं तर पहिले. आणि पहिलं जे होममेड म्हणजे असायच्या वस्तू त्या खूप म्हणजे छान होत्या. आणि हे मस्तपैकी चप्पलांचे विविध प्रकार वगैरे ठेवले होते त्यांनी. असं म्हणजे पूर्ण घर असं दाखवलं होतं की तिथे काम करतात ते वगैरे. मस्त वाटलं बघून आम्हाला ते. आणि याच्या पुढे पण म्हणजे आहे भरपूर असं ठेवलेलं आहे त्यांनी वेगवेगळे. आता मला वाटतं हे कुंभार वगैरे आहे, तर कुंभाराचं त्यांनी सेटअप केलेलं आहे इथं. मडकी वगैरे, परत मग पहिले असं चरख्यावर वगैरे करायचे ना ते,
मडकं वगैरे चरख्यावर असायचं. तशा प्रकारे करताना एक माणूस वगैरे त्यांनी दाखवला आहे. मस्त वाटलं. म्हणजे रेवालाही सांगितलं की हे पहिले अशा प्रकारे करत होते सगळ्या वस्तू वगैरे. आणि छान तिला वाटली की नवीन माहिती भेटली तिला ॲक्च्युली. आणि खूप सुंदररित्या हे त्यांनी असं डेकोरेशन करून ठेवले होते, दिवे वगैरे होते. मस्त वाटलं आम्हाला बघून. पुढे हे भरपूर फॅमिलीज आपल्या लहान मुलांना दाखवत होते की कसं काय म्हणजे असतं व्हिलेज. आता हे सुतार म्हणजे जिथे लाकडी वस्तू वगैरे करतात नाही का, सगळ्या बांधणं फर्निचर वगैरे करतात, ते सगळं हाताने करत होते. आता सगळ्या मशिनरी वगैरे आल्या त्यामुळं बराचसा फरक झाला आहे. आणि हे मला वाटतं कासार म्हणजे बांगड्या भरण्यासाठी एक व्यवसाय होता तो, की बांगड्या भरण्यासाठी एक असायचे, त्यांना कासार म्हणायचे. जे ते फक्त बांगड्या वगैरे भरायचे, गावोगावी जाऊन सुद्धा म्हणजे ते बांगड्या वगैरे भरायचे बायकांना. बाजारात वगैरे म्हणजे ते बसायचे, आठवड्यातून एक बाजार असायचा, त्याच्यात बांगड्या वगैरे भरायचे. आणि हे आता त्यांनी असं दाखवलंय, हार विकताना दाखवले त्यांनी की हार कसे विकायचे, माळी समाज. परत हे इथं जात्यावर दळताना एक बाई आहे, तसं दाखवलं की पहिले दळण जात्यावर दळायचे. म्हणजे आपल्याला गहू डायरेक्ट गिरणीतून आपण वगैरे आणतो ना, तर तसं नव्हतं पहिलं. जात्यावर सकाळीच म्हणजे सगळं फ्रेश असायचं. आठवड्यातून 2 दिवसातून एकदा दळणं व्हायची, मग ती ठेवायची दळण करून, मग पुढं भाकरी वगैरे व्हायच्या त्याच्या. हे त्यांनी असं घर बनवलं होतं. हे त्यांनी टोपली वगैरे करतात त्या प्रकारे त्यांनी दाखवली होती की अशी टोपली करायचे लोक. ही बैलगाडी होती, त्याला बैल होते आणि असं पूर्ण सेटअप केला होता त्यांनी मस्तपैकी. आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होती, त्यांना असं नवीन बघायला भेटलं होतं सगळं. आणि ही बैलांची जोडी होती, मस्त होती एकदम. ॲक्च्युली हे त्यांनी नकली आहे, पण मुलांसाठी छान आहे बघण्यासाठी की बाबा अशा प्रकारे गावाचं जीवन होतं आधी. आणि आता खूप म्हणजे एवढं मोकळं भेटत नाही आजकाल मुलांना खेळण्यासाठी. सगळं असं फ्लॅटमध्ये वगैरे झालं, त्यामुळं जास्त खेळत नाहीत पोरं. त्यांना माहिती नाही की कसं असतं ॲक्च्युली गाव वगैरे. गावामध्ये पण आता बरेचसे बदल झाल्यामुळे गाव हा प्रकार बराचसा कमी होत चालला आहे आजकालच्या ह्याच्यात जगामध्ये. आणि हा छानसा झोका बांधला होता त्यांनी, तर एवानी खूप एन्जॉय केलं तिथं, झोका खेळला खूप. आणि मस्त वाटलं तिला एकदम. ती म्हणत होती थांबू आपण इथं मम्मी थोडा वेळ अजून. मग आम्ही बराच वेळ इथं थांबलो होतो जेवण झाल्यानंतर, पण फोटोज वगैरे काढले आणि खूप एन्जॉय केलं. मग पुढे बघू अजून आपण काय करतात. इथं मंदिर होतं तुळजाभवानी मातेचं, छान मंदिर होतं, दर्शन घेतलं आम्ही तिथे. आणि हे पुढे आपले हे लोहार म्हणायचं, म्हणजे लोहार वस्तू बनवायचे ना, ते होते. शेतामध्ये पक्षी येऊ नये म्हणून असं बाज करायचे आणि त्याच्यावर माणूस वगैरे पक्षींना वगैरे हे म्हणजे उडवायचे वगैरे. त्यामुळे धान्य वगैरे खराब होत नव्हते. हे जुन्या काळी असं शेतात जाऊन प्राण्यांसाठी जेवण वगैरे आणलं जायचं. घास म्हणायचं त्याला, ॲक्च्युली गवत वगैरे असायचं ते आणायचे. हे घोडा वगैरे दाखवले त्यांनी की अशा प्रकारे घोडा वगैरे पण पाळायचे, पक्षी पाळायचे छोटे छोटे, कोंबडी हे असे वेगवेगळे प्रकारचे त्यांनी ठेवले होते. परत ही एक छानशी मुलगी हार विकताना वगैरे दाखवली होती मस्तपैकी. आणि पुढे असं एक बाई आहे जाता घेऊन, आणि तिथे छानपैकी दळण करत आहे. एक छोटंसं कुत्रं तिथे बसलं आहे, मस्त देखावा केला होता. मी पण म्हटलं चला त्या मावशींना मदत करू म्हणून, आणि आपले छोटासा प्रयत्न केला दळण दळण्याचा.
पण छान वाटलं. पहिल्या याच्यात खरंच खूप मेहनतीची कामं होती, म्हणजे पीठ दळण्यासाठी. आणि तेच एक एन्जॉयमेंट होतं लहान बायकांसाठी, की जात्यावर दळणं, परत त्याच्यावर ओव्या म्हणणं आणि मन रमवणं त्याच्यात. म्हणजे खूप पहिल्या सकाळी जास्त एवढं बाहेर एंटरटेनमेंट नव्हती, तर हेच आपल्या ज्या कामांमध्ये ओव्या म्हणणं हे असे प्रकार व्हायचे. आणि खूप छानरित्या त्यांनी दाखवले प्रत्येक, म्हणजे छोटे छोटे क्षण असतात ते. छान असं तुळजाभवानीचं मंदिर होतं. मग हे असं घोडा बैलगाडी वगैरे केली होती तिथे. रेवाने मस्तपैकी एन्जॉय केलं आणि आम्हालाही खूप मज्जा आली. आणि रेवालाही नवीन असं सगळं बघून खूप छान वाटलं. आणि पुढे मग आम्ही फोटोज वगैरे काढले तिथे बरेचसे. आणि छान असं त्यांनी केलं होतं वेगवेगळं. आता हा गोठा आहे, मग त्याचे सगळे जनावरं बांधली होती. हा एक पहिल्या काळाचा पोशाख होता, म्हणजे मावळी वगैरे होतं, म्हणजे शिवाजी काळांमध्ये जे असायचे तसा पेहराव त्यांनी केलेला होता. छोटंसं आपलं झोपडी होती मस्त. आणि मस्त वाटलं तिथं, खूप मस्त छान आणि शांत खेड्यातलं असं वातावरण होतं. मस्त वाटलं, एक नवीन अनुभव होता आमच्यासाठी. आणि रेवानेही खूप छान एन्जॉय केलं. नंतर आम्ही घरी गेलो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.